well-faith election. That is what we are trying for. And our Supreme Court, we are hopeful that Supreme Court will take positive decision. Maybe before all court, everything belongs to them. No, but there is one man who is fighting against them, Chief Justice of India. Hopeful. And I also wish media, they should also fight against these people. Who are, they should take up the cause. Media only cancel media comes out when only something can be done. Rest राज्यात जर विजय झाला तर फारच डाऊट येते. मी एक राज्य द्यायचं 3 राज्य घ्यायची अशा पद्धतीचं म्हणजे एखादं देऊन 3 आणि एखादा जर राष्ट्रीय नेता बनायला चालला त्याचं राज्य खालचं करायचं ते मग अपोजिशनला द्यायचं आणि इतर राज्य त्याची असली राज्य आपल्याकडे घ्यायची. साधं म्हणजे लोकांना पण विश्वास बसतो की नाही वोटिंग बरोबर होतं आहे. ते साधं गणित आहे. ते म्हणजे माणसाच्या सायकॉलॉजीवर संपूर्ण अवलंबून आहे. आणि एक आपण लक्षात घ्या की आपल्यापेक्षा केलं पाहिजे अशा पद्धतीची एकंदरीत पद्धत असते, परंतु अशा होत नाही. रिझल्ट डिक्लेअर केले जातात, सरकार फॉर्म केली जातात. ते कुठेतरी थांबलं पाहिजे. मध्यच्या काळामध्ये आपण पाहिलं की EVM मशीन एकीकडे ठेवल्या होत्या UPमध्ये, जिथे कसली इलेक्ट्रिसिटी नव्हते, कोणाला जाण्यासाठी हे नव्हतं. त्या एका गोडाऊनला अचानक आग लागली जाते. हे सर्व एकंदरीत संशयास्पद आहे आणि त्यामुळे इलेक्शन हे म्हणजे वादातीत नसावं, संशयास्पद नसावं. इलेक्शनमध्ये मतदार आपलं मत मांडत असतो आणि त्याचं ते मत जे निर्भीड मत आहे ते समोर यायला पाहिजे अशी लोकशाहीमध्ये अपेक्षा असते आणि ते दुर्दैवाने होत नाही. आणि त्यामुळं आमचं म्हणणं आहे की असं जर होत असेल तर त्याऐवजी बॅलेट पेपरने वोटिंग झालं तरी चालेल. सर, या EVM विरोधात आपण कोर्टात जाणार आहात का किंवा रिट पिटिशन करणार आहात का? दुसरा प्रश्न असा आहे की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये हे परिवर्तन बघायला मिळेल का किंवा बॅलेट पेपरवर होईल का? माझी अपेक्षा की आता म्हणजे आम्ही जाण्यापेक्षा अनेक लोक ऑलरेडी गेलेले, जवळजवळ 25-30 EVMसाठी PIL सुप्रीम कोर्टात पडलेल्या आहेत. त्या लवकरात लवकर सुप्रीम कोर्ट हिअरिंग करेल आणि त्याच्यावरती काहीतरी रुलिंग देईल. कारण हे आता इलेक्शन फार तोंडावर आलेलं आहे. त्याच्या आधी EVMवरती काहीतरी रुलिंग आलं ते खऱ्या अर्थाने काही म्हणजे एक वेगळ्या पद्धतीनं या देशाचं राजकारण बदलू शकतं आणि एक वेगळा म्हणजे लोकांमध्ये विश्वास वाटेल की आपण दिलेले मत हे योग्य ठिकाणी जातं, अशा पद्धतीचा विश्वास लोकांना वाटेल. तुमचा आरोप आहे स्पष्ट की IAS दर्जाचे जे उच्च अधिकारी आहेत, IAS धारक, त्यांना बाजूला सारून RSSच्या हस्तकांना सचिव पदावरती नियुक्ती दिली जाते असं तुमचं म्हणणं आहे. काही सर्वता केंद्रामध्ये ज्या वेळेला काँग्रेस सरकार होते किंवा अन्य कोणतं सरकार होतं तर त्या सरकारमध्ये जे त्यांना प्रिय असणारे अधिकारी आहेत त्यांच्याकडेच महत्त्वाची नाही. हे मी त्या अधिकाऱ्यांबद्दल बोलत नाही. आता ह्या सरकारने त्याच्या पलीकडे जाऊन केलं आहे की जे IAS IPS कॅडरमध्ये नसलेले बाहेरच्या लोकांना, इंडस्ट्रीच्या लोकांना सचिव पदाचं जे दिलं जातं आहे, खुर्च्या दिल्या जात आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारचं IAS IPSचं हे नाही आहे, कॅडर नाही. आणि नॉन कॅडर लोकांना आणून त्या सचिव पदावर बसवलं जातं आहे. ते खरं दुर्दैवी आहे. अशा पद्धतीने पुढे मग असं होईल की प्रत्येकजण पुढे येणाऱ्या वेगवेगळ्या पक्षाचे केडर या IAS IPSच्या ऐवजी ते बसतील आणि शेवटी ह्या केडरला काही अर्थ राहणार नाही, ॲडमिनिस्ट्रेशनला अर्थ राहणार नाही आणि इथे अनार्की होण्याची शक्यता नाकारता येईल. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे जे नियुक्त्यांच्या संदर्भामध्ये आपण कॅट असेल, मॅट असेल किंवा हायकोर्ट सुप्रीम कोर्टात या संदर्भात काही याचिका दाखल ऑलरेडी ह्याच्या संदर्भात सुद्धा बरेच जण सुप्रीम कोर्टात गेलेले की अशा पद्धतीच्या नियुक्त्या त्या इलिगल ठरवाव्या. ते अजूनही बोर्डावर आलेले नाही. त्यामुळं त्याचं काय होतं ते आम्ही वॉच ठेवलं. लोकसभा इलेक्शनसाठी आपली भूमिका काय असेल? कोणासोबत महायुती वगैरे करायची काय? नाही, आम्ही संविधान प्रेमी असणाऱ्या सर्व राजकीय पक्षांबरोबर युती त्यांची व्हावी आणि त्यांच्याबरोबर आम्ही जाण्याचं ठरवलेलं आहे.